महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोशल मीडियावरून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल। सदर गुन्ह्याची केज पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन आरोपीला घेतले ताब्यात। केज येथे सोशल मीडियावरून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याची केज पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की लखन व्यंकटराव हजारे हे केज तहसील कार्यालयाच्या समोर उभा असताना त्या ठिकाणी रोहन उत्तम गलांडे हा लखन हजारे यांना दिसला। त्यावेळी लखन हजारे हे रोहन गलांडे याला म्हणाले की तू दलिताविषयी आक्षेपार्ह पोस्ट का केली होतीस, असे लखन हजारे यांनी विचारले असता रोहन गलांडे म्हणाला की मला माफ कर, इथून पुढे भविष्यात अशी चूक करणार नाही किंवा आक्षेपार्ह पोस्ट टाकणार नाही, असे म्हणून रोहन गलांडे यांनी माफी मागून त्या ठिकाणाहून निघून गेला। त्यानंतर दिनांक रोहन उत्तम गलांडे यांनी पुन्हा सोशल मीडियावरील त्याच्या फेसबुक अकाउंटवर गलिच्छ शब्दात दलितांना उद्देशून आई बहिणीवर शिव्या दिलेली पोस्ट केली। सदरची पोस्ट ही लखन हजारे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पाहिली। तसेच दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1:18 वाजता मोबाईल क्रमांक 9146415747 या नंबरवरून SG1 मराठी न्यूज व्हॉट्सअप ग्रुपवर भीम बांधवांना गलिच्छ भाषेचा वापर करून तशा आशयाची पोस्ट केली। तसेच सदरची पोस्ट ही वंचित बहुजन आघाडी या व्हॉट्सअप ग्रुपवर 4:51 वाजण्याच्या दरम्यान तर दिव्य लोकप्रभा वाचक समूह या व्हॉट्सअप ग्रुपवर 3:29 वाजण्याच्या दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट केली। तसेच इतर समाज प्रसार माध्यमांवर व्हायरल केली व नमूद ग्रुपवर लखन हजारे यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केलेली बदनामीकारक पोस्ट टाकली। रोहन गलांडे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट लखन हजारे यांचे मित्र विवेक सायस मस्के यांनी लखन हजारे यांना पाठवले। तसेच रोहन गलांडे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला देखील दिनांक 21 फेब्रुवारी रोजी 6:25 वाजता गलिच्छ भाषेचा वापर करून स्टोरी ठेवून शिवीगाळ केली। त्यानंतर लखन हजारे यांचे मित्र अतुल बाबूराव कुलकर्णी व फरीद बद्रुद्दीन शेख वरील दोन्ही राहणार केज यांनी सुद्धा रोहन गलांडे यांनी बदनामीकारक व आक्षेपार्ह संदेश प्रसार माध्यमांवर टाकला असल्याचे सांगितले। तरी रोहन उत्तम गलांडे यांनी समाज प्रसार माध्यमांवर आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट प्रसारित करून आमच्या दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। तसेच लखन हजारे हे दलित जातीचे आहेत हे रोहन गलांडे याला माहीत असतानाही त्याने लखन हजारे याच्याबद्दल बदनामीकारक व्हॉट्सअप स्टेटस ठेवून लखन हजारे यांना शिवेगाळ करून धमकी दिल्यावरून दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी केज पोलीस ठाणे येथे लखन व्यंकटराव हजारे यांच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 31R31S नुसार रोहन उत्तम गलांडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करत आहेत। या अगोदरही चिंचोली माळी या गावामध्ये रोहन गलांडे याच्या वर्तनाने ग्रामस्थ त्रस्त होते, त्यामुळे रोहन गलांडे यास ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत व गावकऱ्यांना सतत तो त्रास देत आहे अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत व तसेच सामान्यातून बोलले जात आहे। पोलीस प्रशासनाने रोहन गलांडे याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जनसामान्यातून केली जात आहे। वारंवार सदर व्यक्ती ही चिंचोली माळी गावची बदनामी करत आहे व त्याच्या या वर्तणुकीमुळे सतत गाव बदनाम होत असल्यामुळे ग्रामस्थही आक्रमक झालेले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवडी। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम। माझ्या मोबाईलवरून एक स्टेटस सेंड झालं, ते माझ्या बहिणीच्या मुलाकडून सेंड झालेलं होतं। त्यानंतर मी ते सेंड झालेलं बघितलं नाही व ते नजर चुकीने सेंड झालेलं आहे। तरी माझा कोणाच्याही भावना दुखावा असा हेतून मी ते ठेवलेलं नाही किंवा मी ह्याच्या आधीसुद्धा कधी ठेवत नाही व कधीही माझा भीम बांधवांना कधीही विरोध नाही, उलटं मला त्यांचा मला सपोर्ट आहे। परंतु ते नजर चुकीने झाल्यामुळे त्यांची सर्वांच्या भावना जरी दुखावल्या असतील तरी मी सर्वांची माफी मागतो व ते मोठ्या मनाने मला माफ करतील एवढी विनंती बाळगतो।